स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवतोय गोल भजी। एकदम हॉटेलसारखे मिळतात तसे आपण गोल भजी बनवणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी बेसन पीठ घेतले। इथे बेसन पीठ इथे मी 1.5 कप बेसन पीठ घेतले। त्याचप्रमाणे आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे। जेवढा आपण बेसन पीठ घेऊ त्याचप्रमाणे कांदा घ्यायचा आहे। कांदा इथे मी बारीक कट करून घेतला आहे। बेसन पीठ आणि कांदा सारखा घ्यायचा आपल्याला। इथे हिरवी मिरची घेतली मी, ती बारीक कट करून घेतली। तुम्ही याच्या जागी तुम्ही दळून घेतली तरी पण चालेल। थोडीशी कोथिंबीर ॲड करायची याच्यामध्ये। छानशी आपण गोल भजी काढतो। इथे कांदा आणि बेसन पीठ सारखंच घ्यायचं म्हणजे छान भजी होतं। हाताने पण घशात अजिबात अटकणार नाही। थोडंसं असं एकदम सारखे घ्यायचं। याच्यामध्ये ओवा ॲड करायचा आपल्याला। ओवा छान हातावर घेऊन चुरगळायचा आहे। त्यानंतर त्याच्यावरती ॲड करायचं, छान फ्लेवर होता। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि थोडीशी हळद टाकायची। हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। पाणी आत्ताच ॲड नाही करायचं आहे आपल्याला। हे सर्व एकत्र छान असं मिक्स करायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। सुरुवातीलाच पाणी अजिबात ॲड नाही करायचं, कांदा पाणी सोडतो त्यामुळे। आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं एकत्र, छान असं एकजीव करून घ्यायचं। झालं आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला आहे ना पातळ नाही करायचं आहे पीठ आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे। मीडियममध्ये पीठ झालं पण ह्या पद्धतीने पीठ बनवायचं। याच्यामध्ये हवा असल्यास तुम्ही सोडा ॲड करा। याच्यामध्ये मी गरम तेल ॲड करणार आहे। एकदम छान असं तेल तापून द्यायचं आणि ते याच्यामध्ये ॲड करायचं। कांदा आणि बेसन पीठ फक्त थोडंसं सारखं घ्यायचं म्हणजे एकदम छान भजी होतं। मीडियममध्ये आपल्याला पीठ बनवायचं आहे, जास्त पातळ नको आहे म्हणजे ते भजे एकदम छान होतात। ह्या पद्धतीने पीठ बनवायचं, असं पीठ बनलं पाहिजे म्हणजे छान गोल भजी होतं आणि अजिबात तेलकट होत नाही। या पद्धतीने पीठ बनवून द्यायचं। आता आपण भजी काढायला घेऊ। तर आपण थोडंसं गरम तेल थोडं म्हणजे छान असे कडक भजी होते। किंवा तुम्हाला सोडा टाकायचा आहे तर सोडा ॲड करा। छान असं तेल तापून द्यायचं आणि ते याच्यामध्ये ॲड करायचं। आता आपण भजी काढायला घेऊ। इथे मी तेल तापायला ठेवलं आहे गॅसवर। छान असं तेल तापून द्यायचं। भजी जेव्हा सोडतो ना त्यावेळेस कडक तेल तापलेलं पाहिजे। त्यानंतर आपण गॅस कमी करायचा म्हणजे भजी आतून पण छान असे शिजले जातात, आतून पण छान तळतात। इथे आपलं तेल तापलेलं आहे आधीच तेल तापायला ठेवलं। छान असे आपण आता गोल गोल भजी सोडून घेऊ याच्यामध्ये। तुम्हाला जर छोटे कडे असेल छोटे काढा, पण मी ते छान असे गोल भजी थोडेसे मोठ्या आकारात काढते। एकदम बाहेर आपण जसे खातो ना हॉटेलमध्ये त्या पद्धतीने मी ते भजी बनवते। तुमच्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता। भजी सोडतो त्यावेळेस गॅस कमी करायचा म्हणजे आतून पण छान तळली जाते। आणि मग कमी गॅसवरती आपल्याला भजी तळून घ्यायची। हे आपले पाहू शकता छान अशी भजी तळून जाते पण या पद्धतीने तळायची भजी एकदम छान असे कुरकुरीत भजी झाले पाहू शकता। एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व भजी करून घेणार आहोत। छान असे गोल भजे तयार झाले पाहू शकता। एकदम कुरकुरीत असे भजे तयार झाले। तर या पद्धतीने नक्की करा, खूप छान लागतं। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।